मस्त ती साफसफाई करून घेते, नंतरच दळण टाकते. किती वेळ चाललंय फायनली दळण, फायनली दळण. आणि शेवट माझी चाळणी जी आहे ती आता निघली. असं आर्टिफिशियल आहे पण छान वाटतं घरामध्ये. बघू शकता, खूप जर दुरून बघितलं तर वाटत नाही की आर्टिफिशियल आहे म्हणून, असं वाटतं ओरिजिनल. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सोनाली खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. चला, आजचा जो ब्लॉग आहे तो पण मी डेली रुटीन मध्येच तुम्हाला जर थोडंसं माझे काही कामं पेंडिंग होते मी ते तुम्हाला दाखवणार आहे. काल मी गेले थोडंसं फंक्शनला, तर चला कालचा जो व्हिडिओ आहे तो काही माझ्याकडून शूट झाला नाही, पण म्हटलं चला आज मी काय करणार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम मी जे आहे आज मी टिफिन वगैरे सर्वच बनवून घेतले होते. सकाळी सकाळी भैयाला पण कॉलेजला जायचं होतं म्हणून मी लवकर आवरून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आज थोडीशी साफसफाई बाकी होती फर्निचरची, आज ती करून घेते आणि ती जी आहे मूर्ती वगैरे हे सगळं साफ करून घेते म्हटलं. तर आता मी घेतला आहे हे साफ करायला. ऑलरेडी मी याला रोजच पुसते, पण काय होतंय ते खिडकीतनं काम चालू आहे आमच्या, त्याच्यामुळे आमच्या इथे खूपच धूळ येऊ लागली. बघू शकता, खूप जर दुरून बघितलं तर वाटत नाही की आर्टिफिशियल आहे म्हणून. तर हे गाईज इथे आता माझं फर्निचर पुसूनच झालं आहे. म्हटलं चला आता इथं जे आहे हे सर्व सोपं माझं असं आवरून झालं आहे. त्यानंतर आता इथे मी पडदे उघडते. बघा किती छान वाटतं पडदे उघडले की, एकदम मस्त घरात असं ऊन येतं. आणि तर हे गाईज तुम्ही ते बघू शकता, आता माझे मस्त हॉलची पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि मी इथे मस्तपैकी आता हॉल पण आवरून घेतला आणि सोफा पण. आज मी त्याची कव्हर जे आहे ते धुवून असे व्यवस्थित टाकलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. चला गाईज मी आता सर्वात प्रथम जे आहे ते कपडे धुवून घेत आहे. ते पण मी आज कपडे धुत आहे पाट्यावरती, तुम्ही ते बघू शकता. आज मी पाट्यावर कपडे धुणार आहे. रोज मी मशीनलाच टाकते, पण आज म्हटलं चला आज पाट्यावर धुवू. तर काही आता हे बघा, मी आता मशीन मधले पण कपडे तर काढत आहे आणि वाळत घालत आहे. तुम्हाला दाखवते मी. काही मी मशीनला लावले होते आणि काही म्हटलं पाट्यावर धुवा, कारण खूप कपडे होते. काल मी बाहेर गेले होते त्याच्यामुळे माझे बरेचसे कपडे पडलेले होते. याच्यामध्ये कसं मशीनमध्ये थोडं सुकवून पण निघतं, म्हणून मी थोडेसे असे हे बघा जवळपास टॉवेल जे आहे सगळं वाळूनच निघालं आहे. सुकलेले आहेत आपले मस्त. तर चला गाईज आता वाजले आहे 4 आणि आमची चहा पाणी पण झाले आहे. आता मी चहा आणि बिस्किटचा नाश्ता केला आहे. चहाचे भांडे कसे होत आहे हे लगेच वाळून गेलेलं आहे. थोडा वेळ झाला की लगेच ते चहाचे भांडे वाळून जातात. म्हटलं चला सगळ्यात पहिलं आपण हे घासून घेऊ, नंतरच मग दळण काढायचं. सकाळपासून चालू आहे माझं दळण काढायचं. पण ते चहाचे पातेले अगोदर घातले ना एकदम मस्त होऊन जातं, ना ते वाळले ना तर खूप त्रास होतो. ते आणले होते फिश आणि हे बघा हे यांच्या मित्रांनी आणून दिले होते, एकदम असं धरणामधूनच एकदम पैठणच्या. पण आता याला काय झालं, काल मी घरी नव्हते त्याच्यामुळे हे कालपासून फ्रीज मध्ये आहे. आता कोणीच खात नाहीये. बघा किती कडक झाले ते. बापरे, खायचे का परी फिश? परी आता हे फिश आहे, आता मी देणार आहे फेकून, कारण कोणीच खात नाहीये. त्यांना कालच खायचे होते पण नव्हते मी घरी, आणि कसं करायचं तो प्रश्न पडला होता मला, कारण ते जर कट करून आणले असते तर मी बनवले असते. आता मला येत नाही, मी फेकून देत आहे. त्यासाठी फेकायला काढले. हे गाईज आता मी आले आहे टेरेसवर आणि तुम्हाला दाखवते मी आता किती छान नजारा झालेला आहे टेरेसवरती. चला तुम्ही इथे बघू शकता, वरती आले मी किती छान झाले आहे. झाडं वगैरे आणखीन वाढली आहे. आणि तिकडे तुम्ही तिथं जर बघितलं तर तुम्हाला तिथे दिसतील की ज्या मेंढ्या आहेत त्या पण किती आलेल्या आहे सगळ्या. हे बघा, आणि मस्त चरत आहे, एकदम खूपच छान चरत आहे. एवढ्या मेंढ्या सर्व आल्या आहे आमच्याकडे आज. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला दाखवावं. चला आता मी जात आहे खाली. खूपच छान हवा आहे वरती. आपलं अजून बरचसं काम बाकी आहे. काम चालूच आहे, समजा प्लंबिंग वगैरे झाली आहे, आता फरची चालू होणार आहे. त्याला पण बराच वेळ आहे. आता त्यासाठी मी अगोदर जे आहे वरची 3rd फ्लोअर मध्ये ते हे जे रूम आहे आम्ही आता साफ केले आहे, त्या बघा तुम्हाला दाखवते मी.
मी अगोदर दाखवलं होता, पण मी पुन्हा एकदा होम टूरचा एक करणारच आहे ब्लॉग. ज्यावेळेस पूर्ण काम होणार आहे त्यावेळेस मला दाखवणारच आहे. या खिडकीतून पण बघा तुम्ही किती छान हवा येत आहे. मी सारखं वरती येत नाही, खूप जीवावर येते हे जायला, त्याच्यामुळं कधीतरी आले तर मग असं मस्त वाटतं बसायला. ही एक रूम आहे, बेडरूम. याला आम्ही नेमकं साफसफाई केली आहे याची. इथे सगळं झाडून जमा केलं आहे, याच्यातला कचरा सगळं या खिडकीतनं बाहेर फेकला आहे. आणि याला जे आहे हे अटॅच बाथरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. ही बाथरूम खूप मोठं बनवलेलं आहे. इथे इंडियन भांडं टाकलेलं आहे. बाकी ठिकाणी काही जे आहे 2 इंडियन आहे आणि 2 जे आहे ना ते वेस्टर्न टाकलेले आहे. म्हटलं दोन्ही पण असावा, त्याची गरज आहे आपल्याला सध्या. ही पण एक बेडरूम आहे. इथे वॉशिंग मशीन साठी केलेलं आहे छोटस. बघू आता, राहायचा काही प्लॅन नाही. ही एक बेडरूम आहे. इकडे एक बाथरूम आहे. त्यानंतर ही एक रूम आहे. याला पण एक बेडरूम आहे. असं आहे घर हे वरचं. आणि खाली जे आहे ते हॉल किचन, त्याच्यात खूपच घाण पडलेली, ती साफसफाई बाकी आहे. ते नंतर दाखवेल मी तुम्हाला, नाहीतर खाली गेल्यावर लगेच थोडंसं दाखवणार आहे मी मला. तर हे बघा, हा हॉल आहे, पण हा जरा साफसफाईचा बाकीचा आहे अजून. वरची सगळे तिन्ही रूम साफसफाई झाली, पण ह्या रूमची बाकी आहे, हॉल आणि किचनची. खूप राडा पडलेला इथे अजून. हा खूप मोठा हॉल केला आम्ही इथे, पण इथे हा जो पसारा आहे त्याच्यामुळे साफसफाई बाकी आहे. एकाच दिवशी संडेला करूया. इकडे जे आहे ते किचन आहे. इकडे जे आहे 2 in 1 बाथरूम आहे. हे बाथरूम आहे. इथे पण इंडियन भांडं आहे. आणि इकडे जे आहे ते किचन आहे. किचनमध्ये पण खूप राड आहे सध्या. हे पूर्ण साफ करायचं बाकी आहे. एक दिवस करणार आहे आम्ही आता. आम्ही जे वरची रूम आहे ते आम्ही दोघांनी साफ केले होते. इथे जे आहे हे स्टोर रूम आहे. हे तुम्हाला मी पुन्हा ब्लॉग मध्ये दाखवणार आहे पूर्ण घर रेडी झाल्यानंतर. आणि समोर जे आहे गॅलरी, ती छानपैकी अशी गॅलरी सोडलेली आहे. थोडंसं धुणं वगैरे धुवायला पण मी जागा सोडली आहे. तसे तिथं झाडं पण मी लावलेली आहे. हा कढीपत्ता आहे. याची एक थोडीशी छोटी बी लावली होती, तर बघा किती मोठा झाला आहे. इकडे हे आंब्याचं झाड. आता याला पाणी नाही सध्या, पाणी टाकायला यावं लागेल. गवती चहा तिकडे, पिंपळाच्या आणि अजून बरंच काही. पाणी टाकायला मी उद्या येईल आता, कारण आता वेळ नाही आहे. फायनली आपलं दळण बाकी आहे अजून. थोड्या पायऱ्यांची खूप भीती वाटते, अजून काम बाकी आहे ना. चला आता फायनली बघा, दळणाची वेळ झाली आहे. मी सकाळपासून दळण 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 करत होती, पण दळणात मला एवढं जीवावर येतं खूपच कंटाळा येतो. आणि महागाती जर बघायला गेलं तर जे गहू आहे ते पूर्ण मी वाळवून बिळून चाळून ठेवलेले आहे, पण पुन्हा एकदा चाळणी मारावंच लागते त्याला, कारण बारीक बारीक खडे जे आहे ना, मी असं टेरेसवर वाळू घातले ते, तरी ते पडले त्याच्यामध्ये. आपलं म्हणजे आता नवीन बांधकाम आहे ना, त्याच्यामुळे ते चाळून घ्यावं लागतं त्याला असं. तर हे बघा काय, इथं जे आहे आता दळण टाकायचं, पण ही चाळणी गेली फसून. आता हे पण नाहीत घरी, माझ्याकडून तर काही निघे ना. आता परीचं चालू आहे प्रयत्न, बघू आता परी काढते का मी काढते. खूपच पॅक झाले, त्यात पाणी गेलोत वाटतं. एक दिवस पार्किंग धुतली, वरच्या रूम साफ केल्या, तर त्याच्यामुळे ते पाणी उडालं, माहीतच नाही आतमध्ये गेलं. ते पिठामुळे एकदम जाम झालं. बघू आता काय होतंय, निघतंय का. लागेल ना चाकू हाताला. आम्ही ट्राय करते, इकडे दाखव. ते खालून पण पॅक बसली, त्याच्यामुळे ती निघतच नाही. आता आता काय करायचं, पिठं नाही चालू एक प्रयत्न काढायची त्याला. आता पूर्ण साफ गेले मी त्याच्या बाजूबाजूने, निघल पण ती थोडा वेळ लागेल त्याला, पण निघल. ते पाणी त्याच्यामुळे ती पॅक झाली. आता जर ते चालू आहे तर मग सकाळी आहे तुम्हाला डब्याला पीठ. सकाळी पोळ्याचे वांदे होईल ना, किती घाण निघली बघायच्या खाली. आता पूर्ण सगळी साफसफाई करून घेते, नंतरच दळण टाकते. किती वेळ चाललंय, फायनली दळण, फायनल दळण. आणि शेवट माझी चाळणी जी आहे ती आता निघली. पाणी उडाल्यामुळे याचे एवढे हाल झालेत. पाणी धुतलेल्या दिवशी वरतून धूळ आलेली. पण आता हे साफ करून घेते, मग दळण टाकते. आता मी बनवत आहे डाळ, मिक्स डाळ बनवत आहे म्हणजे. आणि चला फायनली आता खूपच वेळ झाला होता, आणि आता मला स्वयंपाक पण होता ना. इथं बनवली मी डाळ, हे बघा
थोडी सांबर टाकून दोन्ही मिक्स डाळ बनवली आणि इथं पोळ्या. कारण आता मुलांना पण खूप भूक लागली होती ना, आज तर माझे कामं खूपच लांबले होते कारण गिरणीमध्ये पण प्रॉब्लेम झाला होता. तुम्हाला मी दाखवलं आणि त्याच्यामुळे मला स्वयंपाक झाला. आता ते पण आले आहे. आता परत सगळ्यात आता जेवण पण करायचं आहे. इंडक्शनवर केल्या पोळ्या आणि डाळ पण त्याच्यावरच केली, पण थोडं वाटलं की बाकी होती मग मी लगेच पुन्हा गॅसवर ठेवली. आज थोडासा भात लावते आणि दळप पण झालेली आहे. आता एक जे आहे ते गव्हाचं इथे आणूनच ठेवलेलं आहे आणि एक चालूच आहे बाजरीचं. चला आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आहे. बाय.